हॅलो, मी प्राध्यापक एल.व्ही. गायकवाड आज आपल्याला एक नवीन व्हिडिओ देतोय. लक्षात ठेवा, व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी त्या व्हिडिओला खूप शेअर करायचा आहे आणि त्याला पहिल्यापासून तर शेवटपर्यंत बघायचा आहे. तर लक्षात घ्या, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे रिमूव्ह सो दॅट. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हा जो रिमूव्ह आहे, हा रिमूव्हचा अर्थ समजून घ्यावा लागेल. म्हणजे रिमूव्ह म्हणजे काढून टाका. सो दॅट म्हणजे सो दॅट नावाचं जे कंजंक्शन आहे त्याला आपल्याला काढून टाकायचं आहे आणि त्याच्या जागेवर आपल्याला यूज टू म्हणजे आपल्याला त्याच्यावर आता टू वापरायचं आहे. ही पद्धती कशी आहे आपण पुढे जात आहोत. लक्षात घ्या. बघा, पहिलं वाक्य, सीमा वॉज सो डल दॅट शी कुडंट रीड इट. लक्षात घ्या, या ठिकाणी सीमा हा कर्ता आहे, वॉज हे क्रियापद आहे भूतकाळी, सो हा आपला सो आलेला आहे, डल हे विशेषण आहे, दॅट हे त्या कंजंक्शन मधला भाग आहे, सो दॅट मधला भाग आहे आणि शी हा दुसरा कर्ता आलेला आहे. म्हणजे ह्या सीमामधून हा शी झालेला आहे आणि हा भूतकाळ असल्यामुळे इथं कुडंट आलेला आहे आणि पुढे मुख्य क्रियापद आहे आणि ते ऑब्जेक्ट आलेला आहे. तर अशा प्रकारे या वाक्याची ही रचना आहे. आता आपल्याला हे वाक्य टू मध्ये करावं लागणार आहे. लक्षात ठेवा, इकडे ही सीमा आहे म्हणून इकडे शी आलेला आहे. आता उत्तर काढताना कसं काढावं लागेल हे बघा. ही जी सीमा आहे, ही सीमा जशीची तशी आपल्याला लिहावी लागणार आहे. म्हणजे करता हा सीमा जसा तसा लिहावा लागणार आहे. असं नेहमी आपल्याला करायचं आहे. हा वॉज नावाचा करता आपल्याला हे वॉज नावाचं क्रियापद भूतकाळी हे आपल्याला जसं तसं लिहावं लागणार आहे. आणि हा जो सो आहे त्या सोच्या ऐवजी आपला टू घ्यावा लागणार आहे. म्हणजे टू घ्यावा लागणार आहे सो दॅटच्या ऐवजी. तर मी सो ऐवजी हा टू घेतला, टू घेतला आणि हा डल मी या ठिकाणी घेतला. बघा काय केलं मी, सीमा जसं तसं घेतलं, हा भूतकाळी वॉज जसा तसा घेतला, ह्या सोच्या ऐवजी मी टू घेतला आणि हे जे विशेषण आहे डल नावाचं, हे डल नावाचं विशेषण मी जसं तसं घेतलं. हा दॅट मी आता घेणार नाही. हा दॅट मी आता घेणार नाही कारण हा जो दॅट आहे हा सो दॅट मध्ये आलेला आहे आणि मला टू करायचा आहे म्हणून मी हा दॅट घेणार नाही. तर मी ह्या दॅटच्या ऐवजी मी टू वापरणार. बरोबर, या दॅटच्या ऐवजी मी टू वापरणार. म्हणजे वाक्य काय झालं, सीमा वॉज टू डल टू. मग मी काय करणार, हा शी घेणार नाही कारण हा सीमा इकडे आलेला आहे. मी हा शी घेणार नाही. त्याच्यानंतर मी हा कुडंट घेणार नाही कारण तो टूचा वापर करताना तो कुडंट घेता येत नाही, तो करता घेता येत नाही म्हणून मी तो घेणार नाही. आणि मी या टूला हे रीड इट लावून देईल म्हणजे जोडून देईल आणि म्हणून वाक्य झालं, सीमा वॉज टू डल टू रीड इट. सीमा वॉज टू डल टू रीड इट असं या ठिकाणी आपण केलेलं आहे. आता जर तुम्ही ह्या उलट जर बघितलं ह्या टूचं तर तुमच्या लक्षात येईल. बघा, ह्या सीमा, ही सीमा इकडे जशी तशी घ्या, हा वॉज जसा तसा घ्या, ह्या टूच्या ऐवजी सो घ्या, हा डल जसाचा तसा घ्या आणि ह्या टूच्या ऐवजी तुम्ही दॅट घ्या. आणि आता नवीन जो सीमा नावाचा करता आहे त्याच्याऐवजी तुम्ही इथं शी घ्या. हा भूतकाळ आहे म्हणून तुम्ही कुडंट घ्या आणि त्याच्या पुढे तुम्ही कुडंटच्या पुढे एक मुख्य क्रियापद घ्या आणि जे तुम्हाला बोलायचं आहे कर्म ते घ्या. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला रिमूव्ह टू किंवा रिमूव्ह सो दॅट, यूज टू किंवा आपल्याला या ठिकाणी रिमूव्ह टू आणि सो दॅटचा वापर उत्तम प्रकारे आपल्याला या ठिकाणी करता येतो. आता हे वाक्य आपण समजावून घेतलं. दुसरे वाक्य आपण या ठिकाणी समजावून घेत आहोत. लक्षात घ्या, द कबर्ड वॉज सो हेवी दॅट वी कुडंट लिफ्ट इट. या वाक्यामध्ये हा द कबर्ड करता आहे,
वॉज हे भूतकाळी क्रियापद आहे. सो हा या ठिकाणी आपल्याला सो दॅट हा कंजंक्शन दिलेला आहे आणि हेवी हे त्याच्यामध्ये विशेषण आलेलं आहे आणि हा वी करता दुसरा करता आलेला आहे बघा. कबड हा निर्जीव करता आहे आणि हा वी हा सजीव करता आहे आणि म्हणून या ठिकाणी हा वी घेण्यात आलेला आहे. कुडंट हे आलेलं आहे कारण हा भूतकाळ आहे म्हणून या ठिकाणी कुडंट आलेला आहे आणि हे मुख्य क्रियापद घेऊन या ठिकाणी हा इट टाकलेला आहे ऑब्जेक्ट म्हणून आणि वाक्य संपवलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण ज्या वेळेला TW2 चा वापर करू तो असा करू बघा. द कबर्ड जसं तसं घ्या. द कबर्ड वाज जसं तसं घ्यावं लागेल. या सोच्या ऐवजी आपल्याला TW2 घ्यावं लागेल. लक्षात या हे हेवी आपल्याला विशेषण जसं तसं घ्यावं लागेल. HEAVY हेवी हे आपल्याला जसं तसं घ्यावं लागेल. हा जो दॅट आहे ह्या दॅटच्या ऐवजी आपल्याला TO2 घ्यावा लागेल आणि हा जो कर्ता आहे हा कबर्ड निर्जीव आहे आणि हा वी सजीव आहे म्हणून आपल्याला दोन कर्ते हे वेगवेगळे आल्यामुळे ह्या वीची आपल्याला केस करावी लागेल आणि ती होईल फॉर अस. म्हणून फॉर अस घ्यावं लागेल आणि मग हा कुडंट आपल्याला घ्यावा लागणार नाही. हा घ्यावा लागणार नाही आणि पुढे फॉर अस टू हेवी. लक्षात घ्या इथं मी थोडंसं चुकलेलो आहे. आपण इकडे असं जाऊया. काय करायचं की द कबर्ड वॉज टू हेवी फॉर अस. हा फॉर अस इकडे आणायचा असा फॉर अस इकडे आणायचा आणि मग आपण ह्या दॅटच्या ऐवजी टू घ्यायचा. लक्षात काय केलं मी ह्या वीच फॉर अस केलं केस केली आणि ह्या दॅटच्या ऐवजी टू मी इकडे ठेवला कारण आपल्याला इकडे हे टू लिफ्ट म्हणजे आपल्याला इन्फिनिटिव्ह बनवावं लागेल. टू लिफ्ट करावं लागेल आपल्याला इथं इन्फिनिटिव्ह करावं लागेल आणि म्हणून मी तो टू घेतला. म्हणजे काय केलं मी द कबर्ड जसं तसं घेतलं. वॉज जसं तसं घेतला. सोच्या ऐवजी टू घेतला. हेवी जसं तसं ठेवलं मी. नंतर मी ह्या कर्त्याची केस केली फॉर अस आणि ह्या दॅटच्या ऐवजी मी टू ठेवला आणि मग मी त्या ठिकाणी उरलेलं वाक्य जसं तसं लिहिलं आणि ते झालं लिफ्ट इट. लक्षात घ्या आणि अर्थ लावा. द कबर्ड वॉज टू हेवी फॉर अस टू लिफ्ट इट. म्हणजे याचा अर्थ असा की द कबर्ड वॉज TW2 च्या ऐवजी सो हेवी. नंतर या टू च्या ऐवजी दॅट. हा फॉर अस च्या ऐवजी वी आणि हा भूतकाळ आहे म्हणून कुडंट घेतला आणि बाकीचं वाक्य आपण या ठिकाणी लिहून काढलं लिफ्ट इट केलं. म्हणजे अशा प्रकारचं आपण लिखाणकाम करू शकतो. अशा प्रकारे आपण 10वीचं लिखाणकाम करू शकतो. अशा प्रकारे आपण सुंदर इंग्रजी लिहू शकतो. बघा हा व्हिडिओ 10वीसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे इंग्रजी शिकणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. आता वाक्य नंबर 3 तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. द पॉइंट इज सो डिफिकल्ट दॅट ही कॅनॉट सॉल्व इट. लक्षात ठेवा या वाक्यामध्ये पॉइंट हा कर्ता आहे. इज हे वर्तमानकाळी क्रियापद आहे आणि सो दॅट हे कंजंक्शन आहे. डिफिकल्ट हा त्याच्यामध्ये एक विशेषण आलेला आहे आणि मग हा दुसरा कर्ता आहे. दुसरा कर्ता आहे. कॅनॉट आलेला आहे कारण वर्तमान काळ आहे म्हणून कॅनॉट आणि भूतकाळ आहे म्हणून कुड नॉट. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. कॅनॉट, कांट, कुड नॉट, कुडंट हे आपण घ्यायचं आहे आणि मग पुढे हे मुख्य क्रियापद आलेलं आहे आणि हा ऑब्जेक्ट आलेला आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आता मी टू चा वापर करतो. बघा द पॉइंट मग हा इज जसा तसा घ्या. ह्या सोच्या ऐवजी TW2 घ्या. नंतर डिफिकल्ट घ्या. डिफिकल्ट हे घ्या कारण हे विशेषण जसं तसं घ्या. झालं द पॉइंट इज टू डिफिकल्ट आणि मग हा पॉइंट वेगळा आहे आणि हा निर्जीव पॉइंट आहे. हा ही सजीव आहे म्हणून त्याची आधी केस करा. बघा द पॉइंट इज टू डिफिकल्ट. मग याची केस करा अगोदर फॉर हिम. हिची केस काय होईल फॉर हिम असं करा आणि मग हा जो दॅट आहे त्या दॅटच्या ऐवजी टू वापरा आणि
हे जे कॅनॉट आहे हे घेऊ नका आणि राहिलेलं वाक्य त्याला जोडून द्या. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे आपलं वाक्य तयार होईल. वाक्य झालं पहा. द पॉइंट इज टू डिफिकल्ट फॉर हिम टू सॉल्व इट. म्हणजे याचा अर्थ असा, द पॉइंट इज TWO2 च्या ऐवजी सो, हे डिफिकल्ट जसं तसं, त्याच्यानंतर दॅट घ्यायचा, ह्या फॉर हिमचा ही करायचा, त्याच्यानंतर हा वर्तमान काळ आहे म्हणून इथं कॅनॉट घ्यायचं आणि मग पुढचं जसं तसं करायचं. म्हणजे याचा अर्थ असा, द पॉइंट इज टू डिफिकल्ट फॉर हिम टू सॉल्व इट. म्हणजे याचा अर्थ असा, द पॉइंट इज सो डिफिकल्ट, इतका कठीण आहे, दॅट की ही कॅनॉट सॉल्व इट, तो त्या पॉइंटला सॉल्व करू शकत नाही. लक्षात. याचा अर्थ कसा आला, द कबर्ड वॉज सो हेवी, द कबर्ड इतकं हेवी, इतकं जड होतं, दॅट की वी म्हणजे आम्ही कुड नॉट लिफ्ट इट, आम्ही त्याला उचलू शकलो नाही. आणि याचा अर्थ लावा, सीमा वॉज सो डल, सीमा इतकी डल होती, दॅट की शी कुडंट रीड इट, ती तो काही पुस्तक असेल काही असेल त्याला ती वाचू शकली नाही. म्हणजे याचा आपण अर्थ पाहिला, याचाही आपण अर्थ पाहिला, याचाही अर्थ आपण पाहिला. आता आपण याचा अर्थ पाहू आणि याला समजून घेऊ. बघा, आय एम सो ओल्ड दॅट आय कॅनॉट नो दिस थॉट. म्हणजे इथंही आय करता आहे, इथंही आय करता आहे. म्हणजे इथं केस करावी लागणार नाही. केस कुठं करावी लागते, इकडे जर करता वेगळा असेल, हे बा इथं द पॉइंट आहे, इथं ही आहे, म्हणून इथं केस करावी लागली आहे. असं जर असेल तर केस करावी लागते. ह्या दोघं ठिकाणी जर करता एकच असेल तर केस करावी लागत नाही. पण आपण बघा, आता आपण TWO2 चा वापर करू. हा आय, हा एम जसा तसा, सोच्या ऐवजी TWO2, ह्या ओल्डच्या ऐवजी ओल्ड, कारण विशेषण जसं तसं. आय एम टू ओल्ड, ह्या दॅटच्या ऐवजी टू, आय एम टू ओल्ड. लक्षात, आय एम टू ओल्ड. मग हा आय घ्यायची गरज नाही कारण हा घेतलेला आहे. कॅनॉट घ्यायची गरज नाही कारण टू चा वापर करताना कॅनॉट घेत नाही. कॅनॉट निघून जाईल. राहिलं नो हिज थॉट, तो इथं जोडून द्यायचा आहे. नो हिज थॉट. म्हणून काय झालं आता बघा, अर्थ काय झाला, आय एम सो ओल्ड, मी इतका म्हातारा आहे, दॅट की आय कॅनॉट नो, मला कळू शकत नाही, मला कळू शकत नाही हिज थॉट, त्याचा विचार. म्हणजे आय एम सो ओल्ड, मी इतका म्हातारा आहे कारण मला आता काही समजत नाही, उमजत नाही, कळत नाही, मी खूप म्हातारा आहे. म्हणून आय एम सो ओल्ड दॅट आय कॅनॉट नो, मला कळू शकत नाही हिज थॉट, कारण त्याचा थॉट हा वेगळाच आहे. आणि म्हातारा याला आता काही कळत नाही, विवेक जास्त पुरत नाही आणि म्हणून मला कळत नाही. म्हणजे याचा अर्थ आय एम टू ओल्ड टू नो हिज थॉट. या वाक्याचा अर्थ आपल्याला लावायला फार कठीण जातं. म्हणून आपण हे आय एम टू ओल्ड हे जे असे वाक्य असतात टू चे, याचं जर आपण सो दॅट केलं तर आपल्याला सहज अर्थ लावता येतो. तर बघा, लक्षात घ्या, आज मी आपल्याला हा व्हिडिओ खूप सुंदर समजावून सांगितलेला आहे. हा 10वी साठी खूप उपयोगाचा आहे, 12वी साठी खूप उपयोगाचा आहे. आणि जे इंग्रजी खरे शिकणारे आहेत, जे इंटरेस्टेड मुलं आणि आपले मोठे भाऊ बंधू आहेत, भगिनी आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, हा खूप शेअर करा, हा खूप लोकांपर्यंत पोहोचवा अशी विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.